चला भारी जमलं की नाही. ऊस पण आणला आणि नवीन बालासोबत आणि कोणाची गरज पण नाही पडली. बरं झालं. त्यांचं काय नाही, पण चिमण्यावर पहिल्या बैलावर पूर्ण विश्वास आहे की गाडी व्यवस्थित जाईल म्हणून. एकटा असेल तरी चिमण्या सगळं ऐकतो, फजिती करत नाही. तर चिमण्यावर विश्वास आहे म्हणून मी गावरंगला एकट्याला आणले. तर नमस्कार मित्रांनो. सकाळी गुरांना भुस्सा खायला टाकला होता. भुस्सा खाल्ल्यानंतर हिरव्या नेपेरची कुट्टी टाकली होती खायला गुरांना. गावरान गुरं घरीच आहेत आज. आज सकाळपासून म्हणजे कामातच होतो पण व्हिडिओ बनवला नाही, कारण की लय परेशान झालं सकाळपासून. काम आहे, उठलं की परत ह्या वासरांना दूध पाजायचं, दूध पाजलं, खुराक चारलं गुरांना आणि परत भुस्सा खायला टाकला. परत नेपेर तोडला. काल बाहेर गेलो होतो आणि कोणी नेपेर तोडलाच नव्हता आणि ऊस पण आणलेला नव्हता. मी इथं नसेल ना तर कोणी मग गुरांना खायलाच काढत नाही. म्हणजे काढतात पण ज्यावेळेस लागेल त्यावेळेसच काढतात आणि मी एक दिवस आधीच काढत असतो. तर उद्याच्या चाऱ्याचं नियोजन मला आज करायचंच, आज 4-5 वाजता. पण फक्त आज चारा नव्हता, तर मग हे गुरं घरीच होते, एवढे मोठे गुरं. तरी नशीब भैयानी शेण काढलं सकाळी. भैयानी शेण काढलं आणि शुभश्रीचं आणि हिऱ्याचं आईने काढलं. तर त्याच्यामुळे शेणाचं तरी ताण नव्हतं. नाही तर गुरांना मी एकट्यानेच कुट्टी केली, खायला टाकलं आणि सगळ्यांना पाणी पाजले. 2-2 येऊन तिथं पाणी पाजले. फक्त मेंटासला बकेटीत पाणी पाजलं आणि ही नंदनीला इथं बकेट भरून ठेवली. तिला प्यायचं असेल तर, पण ती काय पाणी पित नाही. म्हणजे कधी कधी पिते, कारण काय होतं, तिने चारा खाल्ला ना तर ती शेळीसारखं लेंड्या टाकायला लागली. मग त्याच्यामुळे तिला पाणी ठेवतं मी. नाही तर थोडं दादाने सांगितलं होतं की तिला पाणी देत जाऊ नका, म्हणजे 3 महिने होईपर्यंत. पण होतं काय, तिचा चारा जास्त खाण्यात येतो आहे ना, दूध कमी आहे त्याच्यामुळं, तर ती लेंड्या टाकते पाणी नाही पिली तर. म्हणून मग तिला, आणि उन्हाळा पण चालू झाला ना म्हणून तिला पाणी ठेवलं आहे. आणि पाणी भरपूर आहे, ती एवढं काय पित नाही. अर्धा लिटर किंवा 250 मिली एवढंच पाणी पिते ती, जास्त नाही पित. तर असं आहे. आणि परत शुभश्रीला एकदा हौदावर पाणी पाजलं. परत ती दुपारी तिला मग बकेटमध्ये ठेवलं होतं पाणी. तर असं शुभश्रीला पण 2दा पाणी दाखवलं. आणि आज लय परेशान झालो होतो. तरी गुरांचं शेण पाठीमागं पडलेलंच आहे. पप्पांना काही काम नाही, पण पप्पांचे पाय दुखतात, तर त्याच्यामुळे 2 दिवस झालं गुरं घरीच आहेत. आणखीन 2-3 दिवस गुरं घरीच राहतील. म्हणजे बघू, जर पप्पांचा पाय दुखायचा नाही राहिला तर मग इथं जास्तीचा थोडासा नेपेर लावू गुरांसाठी. म्हणजे नेपेर तर आहे भरपूर आपल्याकडं गुरांसाठी, पण बघू. आणि आता उन्हाळा पण चालू झाला नाही, एवढं नदी काठी काय खायला पण नाही जास्तीचं. मग त्याच्यामुळं बघू. आणि घरी आले तरी आता जागा पण ॲडजस्ट होती. मला आता थोड्या वेळाने ऊस आणायला जायचं आहे. आपल्या तळ्याकडल्या शेतातून ऊस आणतो. नेपेर तर इथं लागल्यावर राहतोच, पण फक्त ऊसाची कुट्टी म्हणलं तरी गुरं कंटाळतात. मग त्याच्यामुळं आता सकाळी नेपेर टाकला आहे, संध्याकाळच्यासाठी ऊस आणतो थोड्या वेळाने. आता जरशा गाया भैया धुतो इकडं घराच्या पलीकडून, छोटा बोर चालू केला आहे ना, तर तिथं भैया गाया धुतोय, जरशा मोरी आणि स्टॅली. तर मित्रांनो, आता मी दुपारचे जेवण वगैरे केले. आता मी चिमण्याला घेऊन जाणार आहे ऊस आणायला. आज या खोंब्याला झुपलंय गावरंगला, त्यालाच आणलं ऊस आणायला. आता काय माहिती माझी बेजारी होती का काय, इथपर्यंत तर नाही झाली बेजारी. जरा बाहेर ओढतोय तो, बाहेर निघायला बघतोय. त्याला 2 दावे बांधलेत, एक वेसनीला आणि एक वेसनी मोरकीला आहे. माझ्या हातातलं वेसनी मोरकीला आहे. जर गरज पडली तरच वेसनीचा दावा ओढायचा, तशी तर गरज नाही पडणार. चालायलाच असं करतो. ऊस आणतोय की नाही काय माहिती. गावरंग चल, ऊस आणेल की नाही काय माहिती, बघू. आता आजच्या दिवस प्रयत्न तर करतो. नाही चालला तर मग उद्यापासून नाही आणायचं, आणि चालला तर मग उद्यापासून आणायचं गावरंगला इकडे. आहे काय, ऊसाच्या शेतापर्यंत आलोय गावरंगला घेऊन. आता जाताना ओझं ओढेल नाही त्यालाच माहिती, पण इथपर्यंत तर आलाय. आणि ऊस मी रोजच्यापेक्षा कमी नेणार आहे. म्हणजे आपल्याला एक टाईम लागतो ना, तर तेवढाच ऊस न्यायचा आहे, कारण घ्यायला ओढतोय. नाही जर आज त्यांनी व्यवस्थित ऊस नेला तर हळूहळू ओझं पण वाढवू. आज होता घरी म्हणून आणलाय, आता कधीपर्यंत घरी काय माहीत नाही. आता दापण बघू चालतंय. चल गावरंग, गावरंग आहे, चल. ते चिमण्या बरोबर घेतोय त्याला. चिमण्याला माहिती ना कुठं जायचं. चिमण्या त्याला बरोबर ओढतो. चिमण्या लहान आहे सरच्यापेक्षा, पण लय शहाण्यासारखं करतो. गावरंग
चल. मस्त चालतंय राव, दम्माने चालतोय पण चालतोय. मित्रांनो मला ना नको ते कुठं ना करायला लय आवडतो, काय पण भानगड करायला लय आवडते. आणि परत काय गरज पडली ना तर मला बसतात घरच्यांच्या शिव्या. आता मी बैलगाडी तिकडे वर सोडायची ना, वर तिकडे चांगल्या रस्त्याला ऊस नेऊन टाकायचा, बैलगाडी डायरेक्ट जिथं ऊस भरायचं आहे तिथंच आणली मी खड्ड्या खुड्ड्यात. आता ह्या सारे असतात ना, त्याच्यातून जर मला गरज पडली ना कोणाची, भैयाची पप्पाची बोलवलं ना, तर ते यायच्या आधी मला शिव्या देते, कशाला हे बैल नवीन बैल आणलास म्हणून. मला कुठंनी लय आवडतात आणि परत घरच्याच्या शिव्या. आणि मी असंच झटून आपले पांढरे बैल तयार केले, हे असंच फजिती करून. आणि असे कुठाने माया मागं असतातच, आणि कुठाने नसले तर आपल्याला करमत नाही. मी बरोबर गाडी ह्या शेतातून आणली होती, अशी सरळ खाली नेली, परत तिथून वळून हिथं आणली. आता सरीतून फक्त गाडी वर निघली पाहिजे. गावरांग सर रे बाबा, इथं 10 मिनिटात ऊस तोडून घेतो. खातोय का देव? खातोय राव. आता मी गौरांगला इथं चरायला बांधलंय, गौरांग खातोय, गवत खातोय तो. पण आता पहिली वेळेसच असा बैलगाडीला आणलाय आणि चरायला बांधलाय ना, जरा चिमण्याकडे बघतोय, चिमण्या काय करतोय ते, आणि चिमण्याचं बघून खाईन तो. आणि चिमण्याला तिथं बांधलंय. चिमण्याला काय रोजचंच आहे, चिमण्या खातोय, बांधला म्हणून खातोय. मोकळा सोडल्यावर चिमण्या तिकडे ज्वारीकडे जातो, असं लपून शेजाऱ्यांची ज्वारी तिकडे जातो, कारण की वाडं पण खात नाही. तर असं चिमण्या आता खातोय गवत बांधल्यामुळं, आणि हे सारखं तिकडे बघतोय. पण एक 5 मिनिटांनी खायला लागेल ना, बघा खाली खातोय थोडं गवत, परत वर बघतोय. गावरांग इकडे ये. अरे ठोंब्या, इकडे चांगलं गवते ना, ते इकडं पुढं ना. आता मोकळं सोडलं ना तर गावरांग बिना बैलगाडीचं एकटाच घरी निघाल, त्याच्यामुळे त्याला मोकळं नको, इथंच बैलगाडीला बांधून ठेवले. दोरी लांब आहे त्याची, पण काडी खायला सुरुवात केली तिने. जस्ट 10 मिनिटात ऊस तोडून घेतो मी. तर मित्रांनो ऊस तोडला पण मी, आणि इथं बैलगाडीत भरला पण. आता ऊस बांधून घेतो. आता एवढाच ऊस बस, कारण की एवढाच लागेल एक टायमाला. ह्याच्यात पण दुसरं काहीतरी मिक्स करावं लागेल. आणि काय होईल, आज पहिला दिवस आहे, गौरंग चालतोय नाही ते पण बघावं लागेल. म्हणजे हा लोड तर काहीच नाही त्याला, पण मला सोबत कोणी नाही दुसरं, जर त्याने काय परेशानी केली तर. मग त्याच्यामुळे परेशानी नको म्हणून एवढाच ऊस बस. नाही तर गौरांग 60 ऊस रोजच्या इतका आरामात नेऊ शकतो. पण पहिला दिवस आहे, फजिती नको माझी, कारण की घरच्यांना मदतीला बोललेलं, पहिले मला शिव्या खावं लागतात, मग नंतर त्यांची मदत असते. मग त्याच्यामुळं नकोच फजिती हाताने, म्हणजे माझी होय ना का, घरच्यांची फजिती नको. मित्रांनो बैलगाडी झोपली. मला गौरांचं काय नाही, पण चिमण्यावर पहिल्या बैलावर पूर्ण विश्वास आहे की गाडी व्यवस्थित जाईल म्हणून. एकटा असेल तरी चिमण्या सगळं ऐकतो, फजिती करत नाही. तर चिमण्यावर विश्वास आहे म्हणून मी गौरांगला एकट्याला आणले. चल चिमणी चल, तरी व्यवस्थित चालतात, फक्त गौरांगला सारखं नाव घ्यावं लागते, नाव घेतल्यावरच चालतं तो. असं बोलल्यावर थांबतं. एवढा ऊस काय त्याला जड नाही. आणि व्यवस्थित बैलगाडी तिथं सोडली होती खालच्या कोपऱ्याला, तिथून इथं आणली. चल चिमणी. गावरांग गावरांग, ए तिरकण आहे रे बाबा, ए बैल गावरांग म्हणा. थांबा गाडी सरळ करतो मी त्याला जरा जास्त दापून. जे मी म्हटलं होतं तेच झालं. गाडी फसली. अरे बघा इथं पाणी ना, मला ऊस भिजवायचं चालू आहेच माहीत नाही, इथं पाणी चाकापाशी. आता गाडी कशी तरी मला खालच्या कॉर्नरला न्यावं लागेल एकट्यालाच, तेव्हा कुठं जाईल. तरी म्हटलं बैलाला गाडी तिथपर्यंत सहज आली नाही, तू कावडा ना, तर टायरच फसलं चिखलात. थोडा ऊस थोडाच आहे, पण काढतो आता कशी तरी एकटा. गाडी निघली, मी खाली उतरून कसं थोडाफार सपोर्ट दिला की लगेच गाडी निघली. जास्त काय फसली नव्हती, पण बैल नवीन आहे ना, लगेच घाबरतो. चिखलात पाय फसली की घाबरायला लागला. चल गावरांग, चल चिमणी. आता खालच्या कडीने जातो बरोबर मी, नाही तर त्याला दाबलं की तो मस्त चलतोय. खालच्या कडीने गाडीवर काढतो. जर का गाडी मी फुल उसाने भरली असती ना, तर गाडी मी ढकलून पण निघली नसती. म्हणजे चाक तर जास्तच बसलं असतं, चाक जास्त खाली गेलं असतं आणि मला पण ढकललं नसतं. बरं झालं थोडाच ऊस भरला, आणि मला माहीत नव्हतं ना तिथं भिजवायचं चालू, तिथं पाणी म्हणून. हे चल चिमण, गावरांग चल ना की. तर त्याला मारायची वगैरे काय गरज पडली नाही. आणि मारलं कसं, गुरं जास्त परेशान करतात. आपण थोडं मारलं ना, तर मग थोडं मारलं चालतं, पण जास्त मारलं की गुरं मग परेशान करतात. त्यांना पण कळतं की मारलेलं वगैरे. चला भारी जमलं की नाही, ऊस पण आणला आणि नवीन बैलासोबत, आणि कोणाची गरज पण नाही पडली. बरं झालं. आता गाडी फसली, मी म्हटलंच होतं कोणाला तरी बोलावं लागेल, पण तशी वेळ आली नाही. बरं झालं, कारण की मी कमी ऊस भरला होता. जास्त ऊस भरला होता तर मग खवळण शिव्या मला होत्याच. परत जाऊन या ऊसाची कुट्टी करायची, लाईट जायच्या आधी ऊस घरी पोच झाला पाहिजे.
अशी गोष्ट आहे. आणि मी बोललो की स्पीड कमी होती गौरांगची, नाही बोललो तर फास्ट चालतो. आणि त्याला बोलून थांबवलं तरी थांबतो, अशी सवय ना. तर त्याच्यामुळे जास्त मोठ्या आवाजात बोललो की थांबतो बैल. आणि त्याला सुरुवातीला शांत थांबण्यासाठी लय बोलावं लागतं नवीन. आता कमी बोललं तरी चालतं, पण सुरुवातीला मी लय जास्त बोलत होतो त्याशी. म्हणजे त्यासोबत कनेक्ट राहावं लागतं आपल्याला. त्यासोबत कनेक्ट राहिलं ना मग तो आपला ऐकतो. मग त्याला कळतं की आपल्याला थांब म्हणतायत, गोंजारतायत म्हणजे थांब म्हणतायत. आणि नाही गोंजारलं की मग कसे पण लगेच झोपले की लगेच चालायला लागतात. थांब म्हणलेलं कळत नाही, इकडं तिकडं ओढतात. अशी गोष्ट होती. हे चिमणे चल चिवण असं पण छान चाललं. जाताना जास्त बाहेर ओढत होता, पण आता गाडीमध्ये लोड आहे थोडा, त्याच्यामुळे सरळ चालतोय, बाहेर ओढत नाही. तर रिकाम्या गाडीला बाहेर ओढत होता. लागेल सवय हळूहळू. पुढच्या वेळेस डाव्या खांदे झोपू, असंच कधीतरी आणत जाऊ त्याला. आलो झालं, आजचं काम सक्सेस झालं. आता गोठ्यापाशी आलोय. इथं जवळच आपला गोठा आहे, किती 50 फुटावर आपला गोठा आहे. तेव्हा गावळ्यान ते मस्त काम झालंय. इतकं टर्न नाही ना घ्यायचं चिमण्या, तू पण अडवणी करतोय. मित्रांनो बैलगाडी आता सोडली मी व्यवस्थित. घाबरू नको त्याला, मी आहे ना गौरांग. मी मालक जवळ असलं दुसऱ्या बैलाला घाबरायचं नाही. मी असलं ते तुला कसं मारीन. ऐक ना. बरं त्या ड्रममध्ये पाय दिला असं जा, तुला पलीकडे जायचं तर जा. ते बैल आहे त्याच्यामुळे घाबरतो या चिमण्याला. चिमण्या काही तुला खातोय काय मी असल्यावर. चिमण चल जागेवर, चल रे जागेवर. सरजा कशी मज्जा, तुला सुट्टी होती मग बरं वाटत असेल सरजाला सुट्टी म्हणजे. हट सरजा, इकडं चल इकडं हो इकडं. हा बैल मस्त चालला बरं का. ह्या बैलाला ना थोडंसं लागलं आहे माझ्याकडून. म्हणजे बैल थोडंसं नॉर्मली पाठीमागं किंवा बाजूला व्हायचं ना, तर त्यांनी जरा गडबड केली, पटदिशीन बाजूला निघायला गेला, तर ती खीळ जी असते ना, बैलगाडीची खीळ जी साईडला असते मानायच्या त्याच्या, तर ती त्याला पाठीमागे थोडीशी लागली, नॉर्मल लागली, जास्त काय नाही. तो इतक्या गडबडीने पलीकडे झाला, मला दांडी वर करायलाच वेळ दिला नाही. म्हणजे मी नॉर्मल दांडी उचलली आणि वर करणार तेवढ्यात तर त्यांनी थोडंसं मान खाली करून बाजूला निघायचं, नाही तर त्यांनी जास्तच मान वर केली. मग त्याच्यामुळे काय झालं, ती खीळ आहे ना, तर त्याला हा बघा इथं थोडीशी नॉर्मल जखम झाली आहे. हा बघा ही खीळच लागली. म्हणजे आधी काय लागलं की खीळ, कारण मी आत्ता बघितलं, आणि खीळ पण त्याला इथं कुठंतरी इथं लागून अशी झाली की इथं झाली माहीत नाही. पण हे जरा मला ताजी जखम वाटते, बहुतेक खीळच लागली असं होतं, मला पण नक्की सांगता येणार नाही. पण दुसरं तर लागण्यासारखं काय नव्हतं, खीळच. मग त्याच्यामुळे इथं सोडताना मी काय केलं, अगोदर खीळ काढून बाजूला टाकली, म्हणजे खीळ खाली टाकली आणि मग मोकळंच त्याला निघू दिलं. असं इथं शांत निघला. पण तिथं बहुतेक काय झालं, इथं खीळ होती, मग त्यांनी थोडंसं खाली मान करायची ना, नॉर्मल निघायचं. त्यांनी मानेवरचं ओझं हलकं झालं ना, मी बैलगाडी उचलल्यामुळं, तर त्याची मान जर जास्त थोडी वर गेली, थोडीशी 4 बोटं खीळ अडकली, मग नाही निघली. त्यांनी तसंच ओढायचा प्रयत्न केला, बैलगाडी जरा अलीकडंच ओढली त्यांनी. मग तर मग अशी खीळ गेली, बहुतेक खीळच इथं लागली असं त्याला. फक्त इथं नॉर्मली थोडंसं लागले, जास्त काय नाही. जास्त लागलं असतं तर त्याने मला असा हात लावू दिला नसता, तिथं असा हात मारूच दिला नसता. जास्त लागलं असतं तर लगेच त्याने हालचाल केली असते. पण हात वगैरे मारूच देतोय, म्हणजे फक्त साल्टं गेले तिथले केस आणि थोडीशी त्वचा गेली, बाकी त्याला काही प्रॉब्लेम नाही. बाकी शांत येतो, मस्त चालला. आता उद्यापासून नेऊ, उद्यापासून थोडा लोड वाढवू. आज थोडी फजिती झालीच, आमची बैलगाडी फसली त्याच्यामुळं. म्हणजे मला माहीतच नाही की तिकडं पाणी म्हणून, आणि वरच्या शेतातून पाणी आलं होतं. मी म्हटलं तर सरीने सरळ बैलगाडी निघाल, मग तिरकी रानाच्या वर काढू, म्हणजे तेवढं ते छोटं शेत संपल्यावर. पण तसं काय झालंच नाही. त्याच्या आधीच बैलगाडी फसली, ह्याला ओढानाच, आणि चिमण्याने ओढली तर बैलगाडी अशी गोल झाली. मग मी म्हटलं चिमण्याने ओढली तर पुढं जाईल बैलगाडी, तर त्याच्यामुळं. पण ह्याला थोडी पण ओढाना. आणि आता जोर लावायचं माहीत नाही ना, रग लावायची आणखीन माहीत नाही, नवीन आहे तो पण बैलगाडीला. मग त्याच्यामुळे चिमण्याला मी आपल्या चिमण्याने गोलच गाडी फिरवली. मग गोल गाडी फिरवली तर मग मला कळलं गाडी तर फसली. मग परत थोडंसं मी खाली उतरून दोन्ही बैलांना दापून थोडा धक्का दिला, निघली. खाली गेलो, रिटर्न आलो. चला आता यांना कुट्टी करून खायला टाकायचं, मला परत एवढ्या उसाची कुट्टी करायची. तर लाईट गेली की आहे बघावं लागेल मला आधी. लाईट आहे, मी आधी पाणी पितो, मला तहान लागली, मग यांना खायला टाकतो. गव्हाण कशी साफसूफ केली, फक्त सारच्यापुढी थोडंसं शिल्लक आहे, नाही तर पूर्ण खाऊन घेतलंय गुरांनी. नांदिनी तुला पाणी ठेवलं तर का थोडंसं, आता बकेट तिकडं बाजूला ठेवली.
हे थांब थांब लाली थांब ना. मित्रांनो चिल्लर गँग किती झाली. ह्या पुढं 3 कालवडी, हे 2 छोटे पिल्ले. मलाच आता कमाल लागली की आपल्याकडे दुधाची गाय एकच आहे स्टाईल, आणि बाकी खायला किती आहेत. ही चिल्लर गँग तर बाबा तर खा बस का. बाकी इथं स्टॅलिन पुढे टाकतो थोडंसं, तिला नंतर खायला. स्टॅलिन तुला ड्रमात तेच खायला ठेवलं जे मी गावाने टाकले, ड्रमातच खा. हा मित्रांनो आता सगळ्यांना खायला टाकले, सगळं राऊंड खायला टाकून झाले सगळ्यांना. परत एकदा ज्यांचं संपल, जे मोठे गुरु आहेत त्यांना खायला लागतं जास्तीचं, परत त्यांना जास्तीचं खायला टाकायचं. पण आता सगळ्यांना खायला टाकलं आहे. ह्यांना खायला टाकून थोडंसं गांडूळ खत भरून आलं. दुसरी एक बॅग अर्धी होती ना, तर ती पूर्ण भरून आलो मी. ह्यांना खायला पुरेसं आहे बरं का, म्हणजे उरलं इथं. राणी देवशाहीचं बस झाले. थोडीशी कुट्टी शिल्लक आहे, स्टॅलिन ड्रममधलं सोडून इकडचं खाते आहे. ज्यांना खायचं आहे ते खात आहेत. थोडी चिमण्या पुढची कुट्टी संपली, बाकी सरच्या पुढं कुट्टी आहे. थोडी थोडी टाकतो नंतर मी. त्यांना संध्याकाळचं पाणी वगैरे करायचं. बहुतेक काबरीचं गावरांचं संपलं असेल खायचं, खिल्लरीचं उरलं असेल तर मी बघतो कोणाला खायला पाहिजे काही नाही. कुट्टी पण शिल्लक आहे थोडी, परत संध्याकाळचे कामं करायचे आहेत. सरजा खा नाही कुट्टी, थांब हीच इकडं सरकी तो थोडीशी. तर खातो मी ही, मग परत तुम्हाला टाकतो मी थोड्या वेळाने. बरं खातो. मोरी खाते ड्रममध्ये, खाऊ द्या. परत इकडं काबरे काय झालं आहे गावरान, का रे गावरांची कुट्टी शिल्लक करा थोडी कॅरी बॅगमध्ये, ते कॅरेटमध्ये कॅरी बॅग म्हणतो मी. हिची पण थोडीशी शिल्लक आहे काबरीची. खिलेरीची शिल्लक आहे राव. मला वाटलं गावरांनी खाल्ली असेल पूर्ण, पण खिल्लरी तर खातच नाही पूर्ण कधी. खिल्लरीची शिल्लक आहे. गावळ्याची संपली म्हणजे खिल्लरीचीच गावळ्याला टाकतो मी, कारण खिल्लरी काय खाणार नाही. त्यापेक्षा हेच ड्रम गावळ्याला टाकतो. नाही थांब, कॅरेटमध्ये ठेवतो तुला. नंदिनी बस आता तू जाग्यावर चल तुझ्या. पहिला मित्रांनो शुभश्रीचं पिल्लू आलं कुठं बांधार सर बाबा, जागाच नाही गोट्यात. गोटा फुल झाला आपला खालचा. बस चल बाय मागे ये चल. हे स्टॅलिनचं खुराक त्याला ड्रममध्येच टाकलं खालीच, खाऊन घेईन. आणि हे नंदिनीचं तिला टाकतो. घ्या तिकडं पाटेत. तेवढंच तिला बसत होती, तेवढं त्याच्यातलंच अर्ध खाते. पण आता खुराक बघितलं की ओढ घेते. तिला वाटतं प्रत्येकजण खुराक बघितली की ओढ घेते, मग आपण पण खुराक बघितली की ओढ घ्यायची. त्याच्यातलं अर्ध खाते ती, थोड्या दिवसांनी खाईन जास्त. पण आता ही नंदिनी ना काही दिवसांनी, आपली ती पिल्ली नव्हती का इकडं बांधत होतात, तर ती कसं मी घरात एंट्री केली ना, ती खुराक गुळ अशी वाटच निरागसपणे वाटच बघत बसायची. मी घरात गेलो की दरवाजाकडेच तोंड करून बघत बसायची, माणूस बाहेर येते. मग त्याच्यामुळे मी तिला येता जाता खुराक टाकायचोच. एकदा टाकलं तरी 2-3 वेळेस टाकायचोच, कारण की ती तशी बघायचीच, म्हणजे सारखी वाढवायची खुराकाची. तसंच काही दिवसांनी हिला सवय लागली ना, तर ही पण मी घरात गेलो की खुराकाची वाट बघेन. म्हणजे घरात गेलं बाहेर आलं. आणि कसं लहान वासरांना टायमिंग कळत नाही. आता मोठे गुरु आहेत ना, तर खुराक जरी वाजलं बघितलं तरी त्यांना माहीत असतं की आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळीच खुराक भेटेल म्हणून. काय लहान वासरांना कसं समजतच नाही. त्यांना वाटतं घरात गेलं की बाहेर येताना खुराक नाही तर गुळ येणारच आहे. तसं मी हिला गुळ नाही चारला आणखीन, म्हणजे एक दिवस चारला होता पण तिने तोंडातला बाहेर टाकला. मग परत मी गुळ चारलाच नाही. नाही तर आपला गुळ आहे ना, हे बघा ह्याच्यातच पडून असतो गुळ. थांबा ह्याच्यात, हे बघा हा खडा आहे ना, तर तिला थोडं टाकला ना, पण एवढं टाकलं ना तरी पण ती ह्याच्यात खाणारच नाही ती गुळ. तिला सुरुवातीला बळच चारावं लागतो गुळ, म्हणजे जबरदस्ती, मग नंतर सवय लागते. एक दिवशी मी जबरदस्ती चारला पण तिने तोंडातून बाहेर टाकला. मग परत मी त्याला खाऊच घातलं नाही. आता बघा गुळाचा वास घेऊन खाणार नाही ती गुळ, नाही खाते गुळ. ते बघा महागाईने शिल्लक ठेवला पण नाही खाल्ला, असं करते ती. आणि तिच्यासाठीच गुळाचा खडा मी एवढा मुद्दा म्हणून त्याच्यात ठेवला आहे, तिला येता जाता खाऊ घालावं म्हणून. पण मला पण लक्षच होत नाही जास्त करून, आणि ती खात पण नाही. तर मित्रांनो आता 7:08 झाले संध्याकाळचे. आता सगळे गुरांचे कामं झाले, गुरांना खुराक टाकून पण झाले. आता फक्त नंदिनीला आणि बगीराला दूध पाजायचं, बस एवढेच काम आहेत. बाकी आता गोठ्यातले सगळ्यांना पाणी वगैरे पाजून झाले. तिकडे स्टॅलिनचं दूध काढायचं चालू आहे, तिचं दूध काढून झालं.
की अगोदर नंदिनीला दूध पाजायचं, मग ते झाले की बगऱ्याला दूध पाजायचं. आता गोठ्यातले कामं झालेत आणि नेपियर पण तोडून आणून ठेवला आहे. आज नेपियर भैयानेच तोडला आहे, तर त्याच्यामुळेच कामं उरकले. म्हणजे त्यांनीच नेपियर तोडला भैयाने. तर चला आपला व्हिडिओ आता आपण इथंच बंद करू, कारण की गोठ्यातले सगळे कामं झाले. फक्त त्याचे खुराक बी सगळ्याला ठेवून झाले, फक्त त्या चिल्ले पिल्ल्याला दूध पाजायचं. लाड कुठे गेली?